भावना. आजच मेवण्याचं लग्न झालं म्हणजे झालं एकदाचं. भावाच्या लग्नाची तयारी करायची म्हणून बायको लेकरासहित महिनाभर आधीच बोरिया बिस्तर घेऊन माहेरी आलेली. या महिनाभराच्या कालावधीत पोरगं बाबा म्हणायचं विसरलं. व्हिडिओ कॉलवर पण बोलेनासं झालं. वाटलं आता पोरगं बापाला विसरण्याआधी आपण तिथं पोचलेलं बरं. आलो. बायकोनं दरवाजा उघडला. तोच पोरानं माझ्या पायाशी लोळण घेतली होती. खाताना खेळताना खरकटं झालेलं तोंड, सर्दी म्हणून शेवाळ झालेलं नाक, कंटाळा म्हणून न घातलेली चड्डी. मी तसाच त्याला उचलला. तब्बल 22 दिवसांनी बाबा म्हणाला. रात्री माझ्याच मांडीवर झोपला. निर्मात्याने 13 महिन्याच्या मनात काय भावरस पेरला असेल त्याचं त्यालाच ठाऊक. मेवण्याचं लग्न म्हणजे भाऊजी हक्काचा बिनपगारी फुल अधिकारी फोटोग्राफर. सप्तपदीच्या नंतर वराने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. लोलक खाली येत नाही तोवर वधूच्या डोळ्यातील अश्रू खाली आले आणि बाकी पब्लिकच्या नजरेस पडण्याआधी साहजिकच माझ्या कॅमेऱ्याने ते टिपले. लेकीला वाटी लावण्याचा प्रसंग मुळातच गंभीर. मला माझ्या बाजूला मुसमुसल्याचा आवाज आला. माझ्या आईने डोळ्याला पदर लावला होता. आई, आता तुला कशाला रडू येतंय? तुझं लग्न होऊन जमाना उलटला की? नाही रे, कितीही झालं तरी लेक सासरी चालली ना. त्यानंतरचे 2-3 क्लिक नीट येईनात. लेन्स साफ केली, नो इम्प्रूव्हमेंट. कोणीतरी म्हणालं, काय जावई, डोळ्यातलं पाणी तरी पुसा. माणूस हा कधी भावनाशून्य नसतोच मुळी, कारण भावनाशून्य ही सुद्धा एक भावनाच. मित्रांनो, अशीच असते ना प्रत्येकाच्या मनातील भावना. मग ती आपल्या माणसाबद्दल असो की परक्यांबद्दल, भावना ती भावनाच. आवडली ना आजची कहाणी? चला तर मग लाईक, शेअर आणि कमेंट करून टाका. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.